हॅलो, काय करताय सगळे? मला मावशीच्या गावी जायचं होतं, तर मम्मी घरात नव्हती, तर घरातील सगळी कामं आवरली. मीही फ्रेश झाले, चेंज वगैरे केलं आणि आवरून गेले बस स्टँडवरती. बस यायला थोडा लेट झाला, पण नंतर बसमध्ये वगैरे बसले. म्हटलं तुम्हालाही दाखवू कर्नाटकमधला व्ह्यू. त्यानंतर हा एरिया आहे माझ्या निप्पाणीमधील, बघू शकताय तुम्ही. तर निप्पाणी स्टँडवरती उतरून मी महाराष्ट्र बसमध्ये बसले व मावशीच्या गावाला जाण्यासाठी परत दुसऱ्या बसमध्ये बसून निघाले. तर हा आहे महाराष्ट्रामधील एरिया. तर तिथून मी हा कॅप्चर केला होता. हा आमच्या मामाच्या गावच्या एरिया, शेतामधील एरिया आहे. इथे पूर्ण भाताची शेती केली जाते. त्यानंतर बसमध्ये बसून बोर होतं, तर इकडे तिकडे बघत वगैरे मी गेले. त्यानंतर मला उतरायचं होतं मुधाळ तिट्यावरती, तर खूप लांब होतं, एक अर्धा तास तरी लागणार होता मला. तर मुरगुडमध्ये जाऊन इथे एक खास गोष्ट तुम्हाला मला दाखवायची होती. ही येलो कलरची जी ताटपदरी आहे तिथं माझं कॉलेज होतं, मुरगुड विद्यालय मुरगुड असं. त्यानंतर परत तिथून निघलो, ते डायरेक्टली गेलो मुधाळ तिट्यावरती. खरं मुरगुड आणि मुधाळ तिट्टा यामध्ये थोडं अंतर आहे, एक 15-20 मिनटं तरी लागतातच. त्यानंतर बाळूमामा मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तेही तुम्हाला दाखवलं. माझा भाऊ मला न्यायला आला होता, तर मावशीची मुलगी आणि भावासोबत मी घरी गेले. तिथून मग घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले. तिथे खूप छान फुलं झाडं वगैरे होती, तर त्यातले एक जास्त पाण्यामध्ये टाकून त्याला बघत होते. आणि ही आहे छोटी छोटीशी झाडं होती तिथं, मोगऱ्याची वगैरे. रात्रीच्या जेवणामध्ये मावशीने अंडा करी बनवली होती, चवीलाही छान झाली होती. तुम्हीही या जेवायला. त्यानंतर ही आहे माझी मावशी. माझे प्रत्येक पर्सनल प्रोफेशनल गोष्टी यांना माहिती असतात आणि मला शेअर करायला खूप आवडतं. भेटू नंतर मग. बाय.